माय नेम शैलेश ढाकणे. आज आपण ॲनाटॉमीमधील पॅनक्रियास जो ऑर्गन आहे त्याच्या आपण पूर्ण क्लिनिकल ॲनाटॉमी पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया. ओके. त्यामध्ये पहा आपल्याला पॅनक्रियासमध्ये हेड, नेक, बॉडी आणि टेल असे 4 प्रकार आहेत आणि ह्या 4 पार्ट्सची आपल्याला डिटेलमध्ये ॲनाटॉमी समजून घ्यायची आहे. ओके. ह्याच्यामध्ये 2 डक्ट आहेत. एक आहे मेन पॅनक्रियाटिक डक्ट आणि दुसरे असते ॲसेसरी पॅनक्रियाटिक डक्ट. ओके. चला तर आपण पुढे बघूया. तर पहा पॅनक्रिया. आता पॅनक्रिया म्हणजे आपल्याला पहा पॅनक्रियाचा अर्थ होतो ऑल फ्लेश. ओके. पॅन म्हणजे काय ऑल आणि क्रियाज म्हणजे फ्लेश. आता बघा ह्याचं इम्पॉर्टन्स कुठं आहे तर ह्या पॅनक्रियाज एक एक्झोक्राईन पण ग्लँड आहे आणि एक एंडोक्राईन पण ग्लँड आहे. ओके. एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ते इन्सुलिन सिक्रेट करतं. ओके. इन्सुलिन सिक्रेट करतं आणि एक्झोक्राईन डायजेस्टिव्ह ज्युसेस. ओके. डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे ह्याचं आहे डायजेशनमध्ये महत्त्व आणि ह्याचं आहे आपला डायबिटीसमध्ये जर इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं. म्हणून ही जी ग्लँड आहे ही आहे दोन्ही आहे एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड. एक्झोक्राईन म्हणजे काय डक्ट असणारी ग्लँड. ओके. आणि एंडोक्राईन म्हणजे काय डक्टलेस ग्लँड. तर ह्या दोन्ही आहे म्हणजे ही आहे मिक्स्ड ग्लँड, कंपोज्ड ग्लँड असे 2-3 नावे आहेत. ओके. चला तर पुढं पाहू. आता आपण याचं इंट्रोडक्शन आधी पाहूया. ओके. इंट्रोडक्शनमध्ये बघा आपल्याला जी ही पॅनक्रियाज आहे आपला हा पॅनक्रियाज आहे. ओके. सॉफ्ट लोब्युलेटेड इलॉंगेटेड ग्लँड विथ एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन फंक्शन. ही जी ग्लँड आहे ती एक्झोक्राईनही फंक्शन करते आणि एंडोक्राईनही फंक्शन करते. हे आपल्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं. एक्झोक्राईनमध्ये मी तुम्हाला मागं सांगितलं पॅनक्रियाटिक ज्युसेस हे डायजेशनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. बाईल ज्यूस ह्यामधून सिक्रेट होतो बाईल, तेही आपल्या डायजेशनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतं. ओके. आणि एंडोक्राईनमध्ये म्हणजे हार्मोनलमध्ये इन्सुलिन ग्लायकागॉन. ओके. हे चलो आगे चलते. डेव्हलपमेंट पहा पॅनक्रिया. ओके. एक सेकंड होतं. हॅलो. ओके. बघा pancreas developed into 2 parts. Both arise from endoderm of a primitive duodenum. प्रिमिटिव्ह डिओडिनमच्या एंडोडर्मपासून ते आराईज होतात. जसे की डॉर्सल बड दे आर फर्स्ट अपेअर ॲट डायव्हर्टिकुलम फ्रॉम द डॉर्सल ऑल ऑफ अ डिओडिनम. डॉर्सल ऑल ऑफ अ डिओडिनमला एक डायव्हर्टिकुलम डॉर्सल बड आराईज होतं. ओके. इव्हेंच्युअली फॉर्म होल नेक, बॉडी, टेल ऑफ अ पॅनक्रियास ऑफ अ ग्लँड टुगेदर विथ हेड सुद्धा फॉर्म होतं. म्हणजे ही जी डॉर्सल बर्ड आहे ह्या डॉर्सल बर्डपासून हे पार्ट फॉर्म होतात. ओके. चलो आगे चलते. फेंट्रल बर्ड. आता फेंट्रल बर्डचं काय काम तर फेंट्रल बर्डला आपण पूर्णपणे हे दुसरा पार्ट आहे फेंट्रल बर्ड्स. ओके. फेंट्रल बर्ड डेव्हलप more quadrily as diverticulum between 4th and 8th week of a ventral bud rotated posteriorly. म्हणजे काय होतं हा बर्ड व्हेंट्रली येतो. ओके. हा बर्ड व्हेंट्रली येतो आणि क्लॉकवाईज फीचरमध्ये डबल रोटेट करतो अँड फ्यूज टू डॉर्सल बर्डला फ्यूज होतो. ओके. द डॉर्सल बर्ड dorsal duct, Santorini duct open into duodenum proximal major papilla or ampulla of Vater. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बघा ही जी मेन आता हा आहे आपला पॅनक्रियास. ओके. एक सेकंड.
तर पहा, हा आपला आहे पॅनक्रियाज. हिथून जी डक्ट आहे ही आहे मेजर आपली मेन पॅनक्रियाटिक. ओके, ही आहे मेन. वरून येते ती असती बाईल डक्ट. आणि हिथं जो आपला डिओडिनम आहे असा बसलेला डिओडिनम, असा जो डिओडिनम आहे आपला, ओके, हिथे हे ओपन होतात आणि हिथं फॉर्म करतात. शिवाय आहे ॲम्प्युला ऑफ वॅटर. ॲम्प्युला ऑफ आहे, ॲम्प्युला ऑफ वॅटर आहे. हा काही ॲम्प्युला ऑफ वॅटर. ओके, हां. आणि इथं ओपन होतात त्याला, हे डिओडिनमच्या जिथं ओपन होतात सेकंड पार्टमध्ये, त्याला आपण मेजर ड्युरल पॅपिला असं म्हणतात. ओके, हां, त्याला आपण मेजर ड्युरल पॅपिला म्हणतो. ओके, तर हाऊएवर व्हेंट्रल बर्ड्स डक्ट ऑफ विल्सन विच जॉईंड विथ द लोअर पार्ट ऑफ बाईल डक्ट. म्हणजे डक्ट ऑफ विल्सन म्हणजे मेन पॅनक्रियाटिक डक्ट काय करते, बाईल डक्टला जॉईन होते. ओके, आणि तिथे आपल्याला ॲम्प्युला ऑफ वॅटर तयार होतं. ओके, पुढं आपण हे का एकदम एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. ह्याचा एक मोठा पॅरेग्राफ वाईज दिलेला आहे, पुढं सुटसुटीत दिलेला आहे. तुम्ही पुढं सगळं कळेल हे तुम्हाला. ॲम्प्युला ऑफ वॅटर मी काय म्हणतोय, मेजर ड्युरल पॅपिला काय म्हणतोय, मेजर पॅपिला काय म्हणतोय, हे पूर्ण कळेल. ओके, ओपनिंग टू मेजर पॅपिला. आला का डबल मेजर पॅपिला शब्द? चलो आगे चलते. हे आपल्याला सांगितले की डॉर्सल पॅनक्रियाटिक बर्ड, पुन्हा व्हेंट्रल पॅनक्रियाटिक बर्ड्स. ओके, हे कसं फ्यूज होतं, का ही बी डायग्राम, ही सी डायग्राममध्ये कसं फ्यूज झाले हे सांगितले. बाहेर पुढं कसं आलं, ही आपली बाईल डक्ट, ही बाईल डक्ट दाखवली आहे. ओके, ही आहे गॅल ब्लॅडर आहे, गॉल ब्लॅडर आहे. ओके, हां, पुन्हा मग इथं आपल्याला पूर्ण वेल डेव्हलप्ड पॅनक्रियास दाखवला आहे. ओके, पॅनक्रियास दाखवला. तर पहा, ही आहे मेन पॅनक्रियाटिक डक्ट, ही आहे ॲसेसरी पॅनक्रियाटिक डक्ट, ही आहे मायनर पॅपिला, आणि हा आहे ह्यो जो आहे ना आहे मेजर पॅपिला. ओके, चलो लोकेशन बघा. हा आहे इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये. कुठं आहे? इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये आपल्या. तर जर तुम्ही 9 पार्ट ऑफ ॲब्डोमेन, जर तुम्ही 9 पार्ट ऑफ ॲब्डोमेन पाहिलं नसेल, 9 पार्ट ऑफ ॲब्डोमेन पाहिलं नसेल, तर तुम्ही पाहून घ्या फर्स्ट व्हिडिओ ऑफ माय यूट्यूब चॅनल मेडिकोज मराठी. या यूट्यूब चॅनलवर फर्स्ट व्हिडिओ आहे 9 पार्ट्स ऑफ ॲब्डोमेन. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही पहा की त्यामध्ये तुम्ही लोकेशन, कोणत्या पार्टला काय म्हणतात, कोणत्या साईडला कोणचे पार्ट्स असतात, हे पूर्ण मी डिटेलमध्ये कव्हर केलेले. ओके, हां, तर पहा, तर ह्याचं लोकेशन काय आहे, इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये आहे. पुन्हा लेफ्ट हायपोकॉन्ड्रियन रिजनमध्ये आहे. द बिहाइंड द स्टमकच्या बिहाइंडमध्ये आहे. आणि लेसर सॅक, बिहाइंड द स्टमक अँड लेसर सॅक. ओके, हां, ट्रान्सव्हर्सली अक्रॉस. बघा, हा आहे असा आडवा. ओके, आडवा आहे. पोस्टेरियर अक्रॉस, ट्रान्सव्हर्स अक्रॉस पोस्टेरियर ॲब्डोमिनल वॉल. पोस्टेरियर ॲब्डोमिनल वॉल आहे का, त्याला ट्रान्सव्हर्सली प्रोजेक्टेड आहे. ट्रान्सव्हर्स अक्रॉस पोस्टेरियर ॲब्डोमिनल वॉल. ओके, लेवल काय, लेवल आहे L1 to L3 वर्टिब्रा. ओके, चलो शेप अँड साईज पाहूया. शेप अँड साईज. तर पहा, शेप जे शेपड आहे, पण हा काय आहे, असा सरळ शेप नाही, हॉरिझॉन्टली ट्रान्सव्हर्सली पेस्ड आहे. ओके, हा आहे जे शेपड. रिटॉर्टेड शेपड म्हणजे आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये असा एखादं फनल पाहिलं असेल बघा. एक सेकंड, हां, असं आपण फनल पाहिलं असेल बघा. एखादं असं फनल असतं आणि इकडं स्टीम जाण्यासाठी, स्टीम थंडी व्हावा म्हणून. ओके, तर ते जर असा ठेवला तर आपल्या पॅनक्रियासारखं दिसतं. ओके, आज ह्याची लेंथ आहे ना, ह्याची लेंथ आहे 15 ते 20 सेंटीमीटर. ह्याची थिकनेस जी आहे, थिकनेस 1.2 to 1.8 सेंटीमीटर ह्याची थिकनेस आहे. विड्थचा जर आपण विचार करायला गेलो ते आहे 2.5 to 3.8 सेंटीमीटर ह्याची ब्रीथ आहे. सॉरी, विड्थ नॉट ब्रीथ आहे. आपण ह्याचं वेट, वजनाचा जर विचार केला तर अराऊंड 90 mg. ओके, अराऊंड 90 ग्राम, जे अराऊंड 90 ग्राम ह्याचं वजन आहे.
ओके, चलो आगे चलते. स्पार्ट्सचा जर विचार केला आपण, स्पार्टमध्ये पहा ॲन्सेनियर प्रोसेस ही कुठं आहे, तर ही जो कलर आहे तो पहा, ही आहे ॲन्सेनियर प्रोसेस. ही आहे हेड आपलं, ही आहे हेड. ओके, ही आहे बॉडी, ही आहे बॉडी. ओके, हे आहे नेक, हे आहे नेक आणि ही आहे टेल. ओके, हे आहे टेल. क्लिअर, ऑल क्लिअर. चलो, आणि हा जो दिसतो ना तुम्हाला, हा आहे डिओडिनम, आहे डिओडिनम. ओके, चलो आगे चलते. हेडमध्ये पहा, हेड पाहूया आपण. हां, आता हेडमध्ये बघा, इला एक सेकंड. हां, enlarged part C-shaped. Enlarged part is C-shaped, like lying within concavity of a duodenum consists of 3 border आहेत ह्याला. कोणत्या? anterior superior right lateral, anterior superior right lateral. ओके, 2 सरफेस आहेत, anterior सरफेस आहे, posterior सरफेस आहे, आणि एक सरफेस आहे आणि एक प्रोसेस आहे. काय? ॲन्सिनियर प्रोसेस. तिला आपण काय म्हणणार? ॲन्सिनियर प्रोसेस म्हणणार. हां, ॲन्सिनियर प्रोसेस आहे. ओके, चलो. तर हेडमध्ये पहा, आपण बॉर्डर पाहूया आधी. हेडच्या बॉर्डरमध्ये पहा, सुपेरियर बॉर्डर. पहिल्यांदा काय? सुपेरियर बॉर्डर आहे. ओके, फर्स्ट पार्ट ऑफ डिओडेनमला डिओडेनमसोबत ती कोऑपरेशन म्हणजे अशी ही आहे डिओडेनम. ओके, हा आहे डिओडेनम. तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवतो. ऑल क्लिअर कन्सेप्ट क्लिअर करत चला. कन्सेप्ट क्लिअर केला ना, यूटीमध्ये आपण कसाही पेपरमध्ये स्कोअर करू शकतो. पण कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मग आपल्याला स्कोअर करणं अवघड होऊन जातं. आहे पॅनक्रियाज. तर ही सुपेरियर बॉर्डर आहे, ही सुपेरियर बॉर्डर आहे ना, ही डिओडेनमसोबत फर्स्ट पार्ट ऑफ डिओडेनमसोबत कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. ओके, आणि आहे सुपेरियर पॅनक्रियाटिक आर्टरी. सुपेरियर पॅनक्रियाटो डिओडेनल आर्टरी हे सुपेरियर बॉर्डर कशी आहे. इन्फेरियर बॉर्डर म्हणजे काय? खालची बॉर्डर, हितली बॉर्डर. ओके, इन्फेरियर. तर थर्ड पार्ट ऑफ डिओडेनम सोबत ही कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. आणि इन्फेरियर पॅनक्रियाटिक आर्टरी आहे. इथं कोणची आर्टरी? इन्फेरियर पॅनक्रियाटिक आर्टरी. ओके, हां, तर पहा. हां, चल पहा, पुन्हा आहे आपली राईट लॅटरल बॉर्डर. ह्यामध्ये आहे सेकंड पार्ट ऑफ डिओडेनम. ही राईट लॅटरल म्हणजे ही जी होतं ना ते राईट लॅटरल. ओके, टर्मिनल पार्ट ऑफ डिओडेनम. ही त्या काय? टर्मिनल पार्ट ऑफ डिओडेनम आहे. ओके, टर्मिनल पार्ट ऑफ डिओडेनमचा टर्मिनल पार्ट आहे. आणि ॲनोस्टॉमसिस ऑफ टू आर्टरी. ॲनोस्टॉमसिस होतो टू आर्टरीचा, 2 आर्टरीचा ॲनोस्टॉमसिस इथं होतो बिटवीन. ओके, चलो आगे चलते. हेडमध्ये बघा अँटेरियर सरफेस. हेडमध्ये अँटेरियर सरफेस बघा, हे आहे फर्स्ट पार्ट ऑफ डिओडेनम. अँटेरियर सरफेस म्हणजे पुढचा सरफेस. ओके, ट्रान्सवर्स कोलॉन. ओके, जिजुनम सेपरेटेड बाय पेरोटिनियम. इथे जिजुनम सेपरेट करतं पेरोटिनियमपासून. ओके, हां, चलो. पुन्हा मग स्टमक. एक सेकंड द्या मला फक्त. हां, पुन्हा आहे स्टमक. हां, पुन्हा आहे स्टमक, लेसर सॅक आणि लेसर ओमेंडम. ओके, हां, चला. तर पोस्टेरियर सरफेस पाहूया आणि पुन्हा रिलेशन पाहूया. ओके, पोस्टेरियर सरफेसमध्ये पहा, इन्फिरियर व्हेना किंवा राईट फ्रिनल व्हेन आणि राईट कोर्स ऑफ डायाफ्राम अँड बाईल डक्ट. हे पोस्टेरियरली आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतं पोस्टेरियर सरफेसला. ओके, चलो. हां, ॲन्सिनियर प्रोसेस आणि पुन्हा रिलेशन पाहायचं आपल्याला. ॲन्सिनियर प्रोसेस मी तुम्हाला जसं मग सांगितलं बघा, ॲन्सिनियर आपण जर असा पॅनक्रियास काढला तर जे आपल्याला हे असं थोडं बाहेर आलं असंच दिसते का, ही आहे आपली ॲन्सिनियर प्रोसेस. ही आहे ॲन्सिनेट प्रोसेस. ओके, ही आहे ॲन्सिनेट प्रोसेस. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. काय आहे? ट्रँग्युलर प्रोजेक्शन. हां, ट्रँग्युलर प्रोजेक्शन विच अराइज फ्रॉम लोअर अँड लेफ्ट पार्ट ऑफ बॉडी. बॉडीचा लेफ्ट पार्ट आहे आणि अराइज म्हणजे ट्रँग्युलर प्रोसेस आहे एक, अराइज फ्रॉम लोअर अँड लेफ्ट पार्ट ऑफ बॉडी पाशी. ओके, रिलेशनमध्ये पहा,
रिलेशनमध्ये पाहूया. चला रिलेशन पाहूया याचे अँटेरियर सुपेरियर पाहू. ओके पोस्टेरियर पाहू सॉरी. चला तर ह्या रिलेशनमध्ये पहा अँटेरियरली सुपेरियर मेझेंट्रिक आर्टरी, पोस्टेरियरली आहोटा आहे. रिलेशनमध्ये अँटेरियरली आपण पाहायला गेलो सुपेरियर मेझेंट्रिक आर्टरी आहे. ओके आणि पोस्टेरियर पाहायला गेलं तर आहोट आहे. ओके चलो आणि अभाव म्हणजे वर जर पाहायला गेलं आपल्याला अभाव तर लेफ्ट रिनल फेन पाहायला मिळते. वरून म्हणजे अभाव वरून जर पाहायला गेलं तर आपल्याला लेफ्ट रिनल फेन पाहायला मिळते. ओके चलो आता नेकमध्ये पहा. नेकचं आपण आधी रिलेशन पाहूया. ओके नेकच्या आधी रिलेशन पाहूया. नेकमध्ये पहा नेक रिलेशन्स अँटेरियर रिलेशनमध्ये पहा पेरोटोनियम कव्हर बाय लेसर सॅक. नेकला पेरोटोनियमनं पूर्ण कव्हर केलेलं आहे. लेसर सॅकचं कव्हरिंग आहे. ओके हां पुन्हा पायलोरस पार्ट आहे. पायलोरस पार्ट जो स्टमकचा पायलोरस पार्ट हा जो स्टमक असतो आपला. ओके हाचा इथं पायलोरस पार्ट असतो हा आणि इथं आपला असतो पॅनक्रियास. असा पॅनक्रियास असतो आपला. मग तो पायलोरस पार्ट जो आहे तो आपल्या बॉडीच्या नेकच्या रिलेशनमध्ये आपल्याला दिसून येतो म्हणून तो दिसतो. ओके चलो आगे चलते. नेकमध्ये पोस्टेरियर सरफेसचे जे रिलेशन आहेत ते आपण पाहूया आता. ओके तर पोस्टेरियर सरफेसचे रिलेशन आहेत आपले रिलेटेड टू सुपेरियर मेझेंट्रिक वेन. पोस्टेरियर सरफेस आहे नेकचा तो सुपेरियर मेझेंट्रिक वेन आणि पोर्टल वेन ह्यामध्ये निगडीत आहे. रिलेशन याचे आहेत पोस्टेरियर मेझेंट्रिक वेन आणि पोर्टल वेन. ओके हां चलो आता आपण बॉडी पाहूया. बॉडी तर पहा इलॉंगेटेड पार्ट आहे. हा कसा आहे बॉडी इज इलॉंगेटेड पार्ट एक्सटेंडेड फ्रॉम नेक टू टेल. कसा एक्सटेंड झाला आहे तर नेक टू टेल दे बघा. आता बघा ही होती आपली एक सेकंड मी तुम्हाला डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला हे पूर्ण लक्षात येऊन जाईल. ओके चला तर हा होता आपला पॅनक्रियाज. ही होतं आपलं हेड. ही होती आपली नेक. ही होती आपली बॉडी. ओके आणि ही होती आपली टेल. ओके तर हे काय म्हणते एक्सटेंड्स फ्रॉम टेल आणि नेकमध्ये. ओके मध्ये आहे. ओके पास टूवर लेफ्ट एक सेकंड passes toward the left slides. Passes toward the left and slide to upward, slightly upward, slight upward and backward inclination. ओके म्हणजे काय थोडं टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे डाव्या साईडला चाललंय. कुठे डाव्या साईडला चाललंय असा. पुन्हा मग ते स्लाइटली अपवर्ड थोडं वर चाललंय. थोडं काय होतं वर चाललं आहे. ओके आणि थोडं पाठीमागं चाललं आहे म्हणजे असं पुढे याच्याऐवजी थोडा पाठीमागं चाललं आहे आणि इन्क्लिनेशन असं आहे. असं बॉडीमध्ये इन्क्लिनेशन दिसून येतं. हेडमध्ये आणि आपल्या नेकमध्ये असं आपल्याला इन्क्लिनेशन दिसलं नाही पण जसा निमुळता पार्ट येतोय टेल्क पार्ट चालला आहे तिथं आपल्याला ही इन्क्लिनेशन दिसून आले. ओके हां ही इन्क्लिनेशन आपल्याला दिसून आलेलं आहे. आता बघा बॉडीमध्ये पहा बॉडीमध्ये ट्रँग्युलर अक्रॉस द सेक्शन. बघा ट्रँग्युलर आहे हे काय ट्रँग्युलर इन अक्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन जर घेतला तर 3 बॉर्डर्स एंटेरियर सुपेरियर इन्फिरियर ट्युब्युलर ओमेंटम. ओके ट्युबर ओमेंटल हे आपल्याला दिसून येतं. ओमेंटल दिसून येतं. स्मॉल प्रोजेक्शन ऑफ सुपेरियर बॉर्डर लिटल टू लेफ्ट ऑफ द नेक. ओके हे आपलं ट्युबर ओमेंटम आहे स्मॉल प्रोजेक्शन आहे द ऑन सुपेरियर बॉर्डर म्हणजे वरच्या बॉर्डरला सुपेरियर बॉर्डर. ओके हां सुपेरियर बॉर्डर इथं बघा हां सुपेरियर बॉर्डर ऑन लिटल लेफ्ट ऑफ नेक पाशी. चलो आगे चलते. बॉडीचे रिलेशन पाहूया आपण. ओके बॉर्डरमध्ये पहा. चला बॉर्डरमध्ये पहा. हां बॉर्डरमध्ये पहा अँटेरियर अटॅच्ड टू रूट ऑफ अ ट्रान्सफर्स मिझोकोलन.
अँटेरियर जी बॉर्डर आहे ती काय रूट ऑफ ट्रान्सफर मेसोकोलॉनला अटॅच आहे. ओके. सुपेरियर बॉर्डर जी आहे रिलेटेड टू कोलिक ट्रंक ही कोलियाक ट्रंक इथून जी आहे ही आहे कोलियाक ट्रंक. हो का. ह्या कोलियाक ट्रंक्सपासून 3 आर्टरी बाहेर पडतात, 3 आर्टरीज. ओके. कॉमन हिपॅटिक डक्ट्स, पुन्हा मग लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी आणि पुन्हा मग आणि स्प्लेनिक आर्टरी. ओके. असे 3 आर्टरी बाहेर पडतात. और हिपॅटिक आर्टरी आणि स्प्लेनिक आर्टरी. ओके. हां चला. इन्फेरियरली पहा रिलेटेड टू सुपेरियर मेझेंट्रिक आर्टरी. इन्फेरियरली बॉर्डर जी आहे ती सुपेरियर मेझेंट्रिक आर्टरीला रिलेटेड आहे. चला पुढे जाऊया. हां बॉडीचे रिलेशन पाहूया, सरफेसमधले रिलेशन पाहूया. ओके. सरफेसमधले रिलेशन पहा. अँटेरियर सरफेस फर्स्ट ऑल अँटेरियर सरफेस. ओके. द इज कॉन्व्हेक्स. अँटेरियर सरफेस जो आहे तो कॉन्व्हेक्स आहे. ओके. कव्हर्ड बाय पेरिटोनियल रिलेटेड टू लेसर सॅक ऑफ स्टमक. हा आपल्या पेरिटोनियल कव्हर्ड आहे अँड रिलेटेड टू लेसर सॅक अँड स्टमक आणि लेसर सॅकला रिलेटेड आहे. हा पुरा हा कव्हर्ड बाय पेरिटोनियमनं पुरा कव्हर आहे. ओके. इन्फेरियर सरफेस आता आपण पाहू. इन्फेरियर सरफेस कव्हर्ड बाय पेरिटोनियम. ओके. नो चेंज. कव्हर्ड बाय पेरिटोनियम रिलेटेड टू डिओडिनोजेजुनल. हे डीजे म्हणजे काय, इथं डान्स बिनचं डीजे बीजे नाही. डिओडिनोजेजुनल फ्लेक्झर आहे. डिओडिनोजेजुनल फ्लेक्झर कोलिया ऑफ जेजुनम अँड लेफ्ट कोलियाक फ्लेक्झर. कशाला रिलेटेड आहे? रिलेशन पाहतो आपण. रिलेशन तुम्ही एवढं लक्षात ठेवा, रिलेशन तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके. नाही तर मग एक सिद्धा मार्क आहे आपल्यापाशी. जर समजून नाही आलं तर आपल्याला सिद्ध ते पाठ करावं लागतं. आणि युनिव्हर्सिटी झालं, पुन्हा मग आपल्या MCQमध्ये झालं, रिलेशनवर क्वेश्चन असतात. MCQमध्ये जास्त दिसत नाहीत, पण युनिव्हर्सिटीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन 100% रिलेशनवर जमतात. मग त्यासाठी आपण रिलेशन लक्षात ठेवणं महत्त्वाचंच आहे. ओके. चला पुढे जाऊया. बॉडीचे पोस्टेरियर सरफेसचे रिलेशन पाहूया. पोस्टेरियर सरफेसचे रिलेशन पहा. पोस्टेरियर सरफेस जो आहे, पोस्टेरियर सरफेस त्यामध्ये पहिला आहोटा, पुन्हा मग लेफ्ट स्कस ऑफ डायाफ्राम, लेफ्ट किडनी, लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड, पुन्हा लेफ्ट रिनल व्हेसल आणि स्प्लेनिक व्हेसल. आता बघा इथून जी व्हेन जाते आपल्या डिओडिनमच्या पोस्टेरियरली आपली एक व्हेन जाते, ती असती स्प्लेनिक व्हेन. कुणाकुणी येते ब्लड कुणाकडून घेऊन येत असेल तर स्प्लीनकडून ती ब्लड आपल्या पोर्टल व्हेनमध्ये ड्रॉप करण्यासाठी येते. ओके. हां मग ती स्प्लेनिक व्हेन. आणि हा जो आहे हा आपली बॉडी, समजा ही आहे आपली बॉडी, तर हा आहे राईट पार्ट आपल्या बॉडीचा आणि आहे लेफ्ट पार्ट. तर हिथं आहे पॅनक्रियाज आपला. म्हणून ही पूर्ण जे आहे लेफ्ट दिसायला तुम्हाला, हो का, हे लेफ्ट. तर कारण सगळे रिलेशन आहेत ते लेफ्ट साईडच्या पार्ट्सचे आहेत. लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड, लेफ्ट किडनी, लेफ्ट स्कस ऑफ डायाफ्राम, लेफ्ट रिनल व्हेसल हे पूर्ण आपल्याला समावेश आलेला दिसत आहे. ओके. टेलमध्ये पाहूया. टेलमध्ये पहा द लेफ्ट एंड ऑफ पॅनक्रियाज. ओके. लेफ्ट एंड म्हणजे पॅनक्रियाज जो आपला आहे हा आहे पॅनक्रियाज आपला. ओके. तर ह्याचं जे लास्ट एंड आहे, लेफ्ट एंड आहे, ही आहे आपली टेल आहे. ही काय टेल आहे आपली. ओके. टेल ही आहे टेल. ओके. हां लाईज इन द लिनोरिनल लिगामेंट्स टुगेदर विथ स्प्लेनिक व्हेन. तर तुम्हाला एक सांगतो मी, जेव्हा आपण स्प्लीन शिकू ना तेव्हा हायलम ऑफ स्प्लीनला एक डिप्रेशन आहे. ओके. ते काय आहे? टेल ऑफ पॅनक्रियाज. आणि लिनोरिनल लिगामेंट हे पण स्प्लेनचं लिगामेंट आहे. काय? स्प्लीनपासून रिनलच्या
रिनल म्हणजे किडनीला असं एक सपोर्ट देणारं, स्प्लीनला धरून ठेवणारं लिगामेंट आहे. ओके. टुगेदर विथ पुन्हा टुगेदर विथ स्प्लेनिक फेसल. स्प्लेनिक फेसलला पण टुगेदरली आहे, कारण जे हे नेक आपलं जे टेल आहे, पॅनक्रियाचं टेल जे आहे ते आपल्या जो स्प्लीन आहे त्याच्या हायलममध्ये जाऊन मिळतं म्हणजे असं डिप्रेशन तयार करतं, म्हणजे असा खड्डा तयार करतं. ओके. कारण आपला पॅनक्रियास असा रिटॉर्डेड शेपला असल्यामुळे, हॉरिझॉन्टल प्लेस असल्यामुळे मागं जी आपली स्प्लीन दिसू राहिली आपली, तसं त्या स्प्लीनला जाऊन हायलमला टच होतं आणि तिथं डिप्रेशन तयार करतं. ओके. एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. चलो. रिलेटेड टू लोअर पार्ट ऑफ अ स्प्लीन, एक सेकंड. रिलेटेड टू लोअर पार्ट ऑफ अ स्प्लीन अँड गॅस्ट्रिक सरफेस. हे रिलेटेड आहे कशाला? लोअर पार्ट्स ऑफ स्प्लीनच्या लोअर पार्टला पण रिलेटेड आहे आणि गॅस्ट्रिक सरफेसला पण रिलेटेड आहे. ओके. गॅस्ट्रिक सरफेस. चलो आगे चलते. तर आपण डक्ट सिस्टम पाहूया. तुम्हाला सांगितलं मी 2 डक्ट आहेत. तुम्हाला काय सांगितलं मी? 2 डक्ट आहेत. एक आहे डक्ट सिस्टममध्ये आहे एक्झोक्राईन डक्ट्स. ओके. एक्झोक्राईन पार्टमध्ये पाहूया आपण पहिले. एक्झोक्राईन. आता तुम्हाला मी इथं दोन्ही आले, आपल्याला एक्झोक्राईन पण आले आणि एंडोक्राईन पण आले. तर तुम्हाला हे एक्झोक्राईन आणि एंडोक्राईनमधला अर्थ समजला पाहिजे. एक्झोक्राईन म्हणजे डक्ट असणारी सिस्टम, डक्ट असणारे एक्झोक्राईन, आणि एंडोक्राईन म्हणजे डक्टलेस. ओके. एंडोक्राईन म्हणजे डक्टलेस. तर एंडोक्राईन सिक्रेट करतं हार्मोन्स. हे कोणचा? ही आपली पॅनक्रियास कोणचा हार्मोन सिक्रेट करतं? इन्सुलिन. आपल्याला जे MCQ आहेत ते परफेक्ट करायचे आहेत, कारण युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ स्कोअरर आहेत. ओके. MCQ करणं आणि 100% MCQ आपल्याला क्लिअर होणं. जेवढे MCQ असतील तेवढे आउट ऑफ आले पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ओके. तर एक्झोक्राईन पार्टमध्ये पॅनक्रियास इज ड्रेन इनटू 2 डक्ट्स. एक्झोक्राईन पार्टमध्ये 2 डक्ट आहेत. एक आहे मेन पॅनक्रियाटिक डक्ट म्हणजेच विरसन, आणि दुसरे आहे ॲसिसाइड पॅनक्रियाटिक डक्ट्स. ओके. चलो, मेन पॅनक्रियाटिक डक्ट आपण पाहूया. चलो, मेन पॅनक्रियाटिक डक्ट. तर ह्यालाच आपण काय म्हणतो? डक्ट ऑफ विरसन. ओके. लाई नियर पोस्टेरियर सरफेस. ही आपल्या जो होल पॅनक्रिया आहे त्याच्या पोस्टेरियर सरफेसने येते. ओके. एक्झॅक्ट पोस्टेरियर सरफेसने येते, म्हणून काय सांगितलं आहे? लाईज नियर द पोस्टेरियर सरफेस 3 mm इन व्हाईट. ओके. इन व्हाईट इन कलर. डायमीटर किती आहे? 3 mm, आणि आपला व्हाईट इन कलर आहे. ही जी डक्ट आहे ही आहे व्हाईट इन कलर, WHITE इन कलर, व्हाईट आहे. ही आहे व्हाईट. ओके. बिगिन ॲट टेल. ही टेलपासून चालू होते. ओके. हां. रन थ्रू द बॉडी, बेंड्स ऑपन नेक पाशी असे बेंड झालेले दिसते बघा, आहे का बेंड? हां. आणि रन डाऊनवर्ड्स करते. ओके. आणि बॅकवर्ड्स इन हेडमध्ये थोडी बॅकवर्ड होते. ओके. आणि ही हिअरिंग बोन पॅटर्न दाखवते. हिअरिंग बोन पॅटर्न म्हणजे काय हो? तर हिअरिंग बोन पॅटर्न म्हणजे ही आपल्या होल पॅनक्रियाची जी लेंथ आहे, होल पॅनक्रियाची जी आपली जी सिक्रेशन्स आहेत, तर हे घेण्यासाठी आपल्या मेन पॅनक्रियाटिक डक्टला अशा काही डक्टस जॉईन आहेत, डक्टुलस. ओके. छोटे. मग हा जो पॅटर्न दिसतो तुम्हाला, हिअरिंग बोन पॅटर्न आहे असं म्हणणं आहे. हिअरिंग बोन पॅटर्न हा आहे हिअरिंग बोन्स पॅटर्न. म्हणजे हिअरिंग बोन पॅटर्न ही मेन पॅनक्रियाटिक डक्ट, आणि हे जे जुटलेलं आहे म्हणजे पूर्ण होल पॅनक्रियाटिक डक्टचे डक्ट्युलस आपल्याला जे पॅनक्रियाटिकचे सिक्रेशन आणून देणार आहेत त्या डक्टमध्ये, त्यांना आपण हिअरिंग बोन पॅटर्न असं संबोधलेलं आहे. चलो, हिअरिंग बोन पॅटर्न ते इथं पाहू शकता. हिअरिंग बोन पॅटर्न हा आहे हिअरिंग बोन पॅटर्न. हे आहे हिअरिंग बोन पॅटर्न. ओके. हे आहे हिअरिंग बोन पॅटर्न. चलो आगे. हिअरिंग बोन पॅटर्न झाला आपला. आता पहा, द इन हेडमध्ये पहा. हां,
इन हेड ऑफ अ पॅनक्रियाज रिलेटेड टू बाईल डक्ट. हेड ऑफ पॅनक्रियाज, जे हेड आहे आपलं पॅनक्रियाजचं ते बाईल डक्टला खूप रिलेटेड आहे. The two ducts open in second wall of in wall of a second part of duodenum. Okay, two ducts open होतात second part of duodenum आणि join to form hepatopancreatic ampulla of water which open into major duodenal papilla 8 to 10 centimeter distal to pylorus part. म्हणजे बघा, जो आपला स्टमक आहे, स्टमक आणि स्टमक ओके हा सॉरी हा जो स्टमक आहे ही तर असतो स्टमकचा पायलोरस पार्ट. तर ह्या पायलोरस पासून 8 to 10 सेंटीमीटर लांब आपला ह्यो जो आहे तर मेजर पॅपिला आहे, मेजर ड्युरल पॅपिला आहे. ओके, आणि ह्या मेजर ड्युरल पॅपिलामध्ये आपल्या 2 डक्ट्स ओपन, आधी 2 डक्ट मिळतात, फ्यूज होतात कोणकोणच्या, बाईल डक्ट्स आणि मेन पॅनक्रियाटिक डक्ट्स, आणि तयार करतात हिपॅटोपॅनक्रियाटिक ॲम्प्युला ऑफ वॅटर. आणि हिपॅटोपॅनक्रियाटिक ॲम्प्युला ऑफ वॅटर हा आपला सेकंड पार्ट ऑफ डिओडेनममध्ये ओपन होतो. ओके, हा कुठं ओपन होतो तर सेकंड पार्ट ऑफ डिओडेनममध्ये आपल्याला ओपन झालेला दिसतो. आणि हा जो ॲम्प्युला ऑफ वॉटर आहे, हिपॅटोपॅनक्रियाटिक ॲम्प्युला ऑफ वॉटर, हा सेकंड पार्ट ऑफ डिओडेनमच्या आपल्या डिस्टल पायलोरसपासून 8 to 10 सेंटीमीटर खाली आहे, तिथं ओपन होतो. आणि जिथं ओपन, आता बघा सिक्रेशन जेवढे पाहिजेत आपल्याला, बाईल सिक्रेशन आणि पॅनक्रियाटिक ज्यूसचे सिक्रेशन डायजेशन करण्यासाठी जेवढे पाहिजेत तेवढेच डिओडिनममध्ये आले पाहिजेत. म्हणून ह्यांच्या दोघांमध्ये डिओडिनलची जिथं वॉलमध्ये ओपन होणार आणि इकडून हो पॅनक्रिया ऑफ वॅटर आलेला आहे, हा ओपन आणि ह्यांना सेपरेट करण्यासाठी आपल्या एक वॉल आहे. ओके, त्याला ओडाय, वॉल्स ऑफ ओडाय म्हणतात, वॉल्स ऑफ ओडाय म्हणतात. ओके, पुढं मी उल्लेख आला की सांगून देतो तुम्हाला डिटेलमध्ये. ओके, चलो आता ॲसेसरी डक्ट्स आणि संतोरिनी. ओके, तर हे ऑप्शनल नाव आहे. ओके, हां, तर ॲसेसरी डक्टचं आपण पूर्ण डिस्क्रिप्शन पाहूया. तर डक्ट्स ऑफ संतोरिनी, ॲसेसरी डक्ट्स. ओके, बिंग्स ऑफ अ लोअर part of head across the main pancreatic main ducts which communicates. ओके, ही आहे लोअर पार्टपासून चालू होती, कुठून, हिथून चालू होते, अशी जाते आणि इथं ओपन होते. ही आहे मायनर ड्युओडेनल पॅपिला, ओपन इनटू मायनर ड्युओडेनल पॅपिला इन सेकंड पार्ट ऑफ ड्युओडेनम. आता आपल्याला पायलरस जो पार्ट होता तिथून खाली 6 to 8 सेंटीमीटरला आहे मायनर ड्युओडेनल पॅपिला. ओके, तर तुम्हाला मी सांगतो, मेजर ड्युओडेनल पॅपिलावर एक MCQ फिक्स येणार, फिक्स. आणि SAQ म्हणजे शॉर्ट नोट, शॉर्ट आन्सर क्वेश्चन, हा आपल्या सेकंड पार्ट ऑफ डिओडिनमवर फिक्स येतो. ओके, प्रत्येक UTमध्ये, युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आपल्याला दिसतोच. डिओडिनमचा जर कोणचा फेवरेट क्वेश्चन टाकायचा असेल तर MCQ पण मेजर ड्युओडेनल पॅपिलावरच बनणार. आणि जर शॉर्ट नोट टाकायची असेल तर सेकंड पार्ट ऑफ डिओडिनम याच्यावर 100% बनणार. ओके, डिस्टल टू पायलोरस. चलो आगे आर्टेरियल सप्लाय पाहू आपण. आर्टेरियल सप्लाय, दस पहिली काय, स्प्लेनिक आर्टरी. स्प्लेनिक आर्टरी आहे ती आपल्याला ह्या आपल्या पूर्ण ही आहे आपली स्प्लेनिक आर्टरी. ही काय, स्प्लेनिक आर्टरी. ओके, ही आपल्या पॅनक्रियाला सप्लाय देते, आर्टरी म्हणजे ब्लड सप्लाय देते. सुपेरियर पॅनक्रियाटोड्युओडेनल आर्टरी, सुपेरियर, एक सेकंड, हां, सुपेरियर पॅनक्रियाटोड्युओडेनल आर्टरी कोलियाक ट्रंक्सपासून, फ्रॉम कोलियाक ट्रंक्सपासून येते. ओके, हां, सुपेरियर पॅनक्रियाटोड्युओडेनल आर्टरी, हां, सुपेरियर मेझेंट्रिक आर्टरी, एक सेकंड, हां, सुपेरियर पॅनक्रियाटोड्युओडेनल आर्टरी. ही आहे इन्फेरियर, एक सेकंड, हां, ओके, सुपेरियर पॅनक्रियाटोड्युओडेनल आर्टरी. आणि पुन्हा आहे इन्फेरियर पॅनक्रियाटोड्युओडेनल आर्टरी. हेच दाखवायचं तुम्हाला, इन्फेरियर पॅनक्रियाटोड्युओडेनल आर्टरी जी आहे
इन्फिरियर पार्ट ऑफ पॅनक्रियाटोड्युरल आर्टरी ही आहे ही अँटेरियर अँड पोस्टेरियर इन्फिरियर पॅनक्रियाटोड्युरल आर्टरी ही दिसते वगैरे. ओके चलो. तर हे आहे आपला आर्ट्रियल सप्लाय. आर्ट्रियल सप्लाय म्हणजे काय, आपल्या पूर्ण होल पॅनक्रियाजला जिथं ब्लड सप्लाय कोणत्या डक्टनं होतो, ब्लड सप्लाय कसा होतो, हे जे सांगितलं जातं आर्ट्रियल सप्लायमध्ये. ओके. ऑक्सिजनेटेड ब्लड आपला जो ऑर्गन आहे त्याला पाठवण्याची जी क्रिया केली जाते ती आहे आर्ट्रियल सप्लायमध्ये येते. ओके चलो. आर्ट्रियल सप्लाय पाहिलं आपल्याला आपण. चलो आगे फेनेज ड्रेनेज पाहूया. फेनेज ड्रेनेज. ओके. पहिली आहे स्प्लेनिक वेन. प्लेनिक आर्टरी तशी प्लेनिक वेन. प्लेनिक वेन काय करणार, जेवढं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तेवढं खिचून घेणार आणि आपल्या पोर्टल वेनमध्ये टाकणार. पुन्हा मग सुपेरियर मेजेंट्रिक वेन आहे आणि पोर्टल वेन. हे 3 नावं फक्त लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला ह्याचे समजून घेऊन असे शॉर्ट नोट्स काही विचारलं जात नाही. ओके. स्पेसिफिकली जर लॉंग आन्सर क्वेश्चन आला, जर LAQ आला, तर आपल्याला जर LAQ डिटेलमध्ये जर लिहायचा असला आपल्याला कायसाठी, जर LAQ आपल्याला UTसाठी डिटेलमध्ये जर लिहायचा असेल तर आपल्याला फक्त व्हेनेज ड्रेनेजचं नाव टाकून ह्या 3 ज्या व्हेन आहेत हे कव्हर होणं महत्त्वाचं. ओके चलो आगे चलते. नर्व सप्लायमध्ये बघा. नर्व सप्लाय. आता हे जे आहेत नर्व सप्लाय, हे आर्टेरियल सप्लाय, व्हेनेज ड्रेनेज तुम्ही नक्की लिहा. ओके. आणि नर्व सप्लायमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं, कधी पण काही जरी झालं तरी पॅरासिम्पॅथॅटिक केलं की व्हेगस लिहून यायचं, पुन्हा सिम्पॅथॅटिक असं 2-3 छापून यायचं. नर्व सप्लाय आपल्या जर लॉंग आन्सर क्वेश्चन आला तरच नर्व सप्लाय लिहायचा ऑर्गनचा, आणि जर तुम्हाला शॉर्ट आन्सरच क्वेश्चन असेल तर त्यामध्ये नर्व सप्लाय लिहू नका. ओके. तर काय, पॅरासिम्पॅथॅटिक बाय फेगस नर्व्स कंट्रोलिंग सिक्रेशन. हे काय करत, सिक्रेशन कंट्रोल करतं. ओके. सिम्पॅथॅटिक फ्रॉम द कोलियाक अँड सुपेरियर मेजेंट्रिक प्लेक्सर. सिम्पॅथॅटिक जी आहे फ्रॉम कुठून देतं तर कोलियाक अँड सुपेरियर मेजेंट्रिक प्लेक्सर. ओके. हां. द सिक्रेशन ऑल्सो कंट्रोल बाय हार्मोनल सिक्रेशन इन पॅनक्रियाझोमिया. ओके. हार्मोनल सिक्रेशन कंट्रोल बाय हार्मोनल सिक्रेटिन पॅनक्रियाझिन. म्हणजे ही जी आहे ना, हा जो आहे ना, हा पण हार्मोनल सिक्रेशन कंट्रोल करतं. पॅनक्रियाचे हार्मोनल सिक्रेशन कंट्रोल करण्यासाठी मोठा वाटा आहे. ओके चलो. लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये बघा. लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये आता लिम्फॅटिक ड्रेनेज तुम्ही लिहू शकता. लिम्फॅटिक ड्रेनेजचं आपल्याला थोडं महत्त्वाचं वाटतं. ओके. हेड, नेक, व्हेंट्रल सेगमेंट आणि डोर्सल. ओके. हेड, नेक, व्हेंट्रल, डॉर्सल. हेड आणि नेक, व्हेंट्रल आणि डॉर्सल. पॅनक्रियाटोड्युडिनल ग्रुप ऑफ लिम्फ नोड. लिम्फ नोडच्या ग्रुप आहेत पॅनक्रियाटिक आणि ड्युओडेनमच्या. ओके. बॉडी आणि टेलसाठी. ओके. बॉडी आणि टेलसाठी पॅनक्रियाटोस्प्लेनिक लिम्फ नोड आहे. हेड आणि नेक, हेडसाठी आणि नेकसाठी व्हेंट्रल आणि डॉर्सल पार्टला पॅनक्रियाटोड्युओडिनल ग्रुप ऑफ लिम्फ नोड आहेत, जे की लिम्फ जे आहे, इंटस्टिशियल जे फ्लुइड आहे आपलं ते कलेक्ट करण्यासाठी. आणि बॉडी अँड टेलसाठी पॅनक्रियाटोप्लिनिक लिम्फ नोड आहे. ओके. पॅनक्रियाटोप्लिनिक लिम्फ नोड. हां. इफरंट टू सिलियाक अँड सुपेरियर मेजेंट्रिक लिम्फ नोड. ओके. इफरंट टू सिलियाक अँड सुपेरियर मेजेंट्रिक लिम्फ नोड. हां चलो. डेव्हलपमेंट अँड अबनॉर्मॅलिटी, ॲक्टोपिक पॅनक्रियाज. ओके. डिसीज महत्त्वाचे आहेत, पण तुम्ही एवढं डिसीज लिहायची मला काही गरज वाटत नाही. चला तर पाहूया. अबनॉर्मॅलिटी, डेव्हलपमेंटल अबनॉर्मॅलिटीमध्ये पहा. पॅनक्रियाटिक डिव्हिजन्स. तर ज्या अबनॉर्मॅलिटी आहेत आपल्या,
ज्या अबनॉर्मॅलिटी आहेत आणि क्लिनिकल ॲनाटॉमी आणि हिस्टॉलॉजी, हे जे 3 चॅप्टर आहेत, हे 3 चॅप्टर मी पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये एक्सप्लेन करतो, कारण हा व्हिडिओ खूपच लांब होत आहे. आणि जेवढं आहे UTसाठी जेवढं महत्त्वाचं लिहायचं आहे तेवढंच सांगितलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट राहिले फक्त आपले 2, एक अबनॉर्मॅलिटी आणि आपला हिस्टॉलॉजी. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, क्लिनिकल ॲनाटॉमी आणि हिस्टॉलॉजी. तर क्लिनिकल ॲनाटॉमी राहिला आपला आणि हिस्टॉलॉजी हे 2 पार्ट राहिले. तर थँक्यू एव्हरीवन. तर आपल्याला जर LAQ लॉंग आन्सर क्वेश्चन, पुन्हा शॉर्ट आन्सर क्वेश्चन आणि पुन्हा MCQ ची जर प्रॅक्टिस करायची असेल, पॅनक्रियाज आता आज आपण पॅनक्रियाज शिकलो, तर पॅनक्रियाजवर जाऊन जर तुम्हाला लगेच पॅनक्रियाजचे क्वेश्चन सोडवायचे असतील तर तुम्ही मला मॅसेज करू शकता, किंवा तुम्ही माझे जे टेलिग्राम चॅनल आहे तिथं जॉईन करून तुम्ही याची PDF घेऊ शकता. ओके, आणि पुढचे व्हिडिओ जो आपला हिस्टॉलॉजीचा आहे, अबनॉर्मॅलिटीचा आहे, क्लिनिकल ॲनाटॉमीचा आहे, तर त्यासाठी कमेंट करा. कमेंट जशा पाहून मी तो व्हिडिओ लगेच बनवेल. ओके, तर थँक्यू एव्हरीवन. असाच सपोर्ट चालत राहू द्या आणि लाईक करा, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओला शेअर करा. ओके, थँक्यू.